नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहे ते व्हॅनिला फ्लेवरचा अर्धा किलोचा केक. तर तुम्ही बघू शकतात, पहिले तर आपण या केकचे 3 लेयर कट करून घेतल्या. त्या 3 लेयर कट करून झाल्यानंतर काय करायचं की ते क्रीम आपण स्प्रेड करून घेतो ना, ते केलं आहे. आता परफेक्ट व्हिडिओ शूट माझ्याने नाही होत, मतलब त्याच्या बीचमधल्या क्लिप कधीतरी राहून जातात या काहीतरी प्रॉब्लेममुळे ते सूटच होत नाही, काय माहिती नाही. मोबाईल कधी बंद होऊन जातो, कधी काय त्यामुळे. तर ते क्रीम असो, ते क्रीम झाल्यानंतर काय करायचं, क्रश घालायचा. क्रश घातल्यानंतर हा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक आहे. तर आपण ते कोणत्या प्रकारे बनवला आहे, स्ट्रॉबेरीचा क्रश घातल्यानंतर त्याला दुसरी लेअर सेट केला आहे. दुसरी लेअर सेट केल्यानंतर आपण त्याला पण आईस क्यूबने त्याला मस्त असं आईस शुगर क्यूब त्याला बोलतात, ते घालून ना मस्त क्रीम हे करून. आता इथे काय माझा प्रॉब्लेम झाला आहे माहिती आहे का मंडळी, थोडीशी आपण क्रीम जेव्हा फ्रीजमधून काढतो ना तेव्हा मिक्स करून घ्यायची, आणि इकडे मी मिक्स नाही केली, त्यामुळे हा मला दिक्कत आला आहे. मी हे क्लिप एडिट पण करू शकले असते, पण तुम्हाला का दाखवते, कधीतरी तुम्ही केक बनवतील आणि ही मिस्टेक तुमच्याकडून पण व्हायला नको, म्हणून ही क्लिप मी ॲडच केली. तुम्ही बघू शकतात कोणत्या प्रकारे मी करते ते. आणि अगर तुम्ही पण नवीन असतील तर केक बनवायला थोडे का असना, पण खूप जास्त नाही, पण थोडं ट्राय करा. एवढं पण हार्ड नाही मिळत केक बनवायला, इझी नाही. फक्त थोडंफार टेक्निक आहे ते समजलं की सिम्पलच वाटतं. ते बघा मी कोणत्या प्रकारे करते.
तर मंडळी आता आपलं फिनिशिंगचं काम झालं आहे आणि तुम्ही बघू शकतात फिनिशिंग खरंच चांगली आलं आहे या टायमाला. तसं हर टायमाला चांगली होते, पण या टायमाला थोडीशी अजून परफेक्ट वाटते. ते काय बोलतात की हो हो का असं ना, पण आपण थोडं थोडं करूनच शिकतो. एकदाच काही आपल्याला परफेक्ट गोष्टी येत नाही. म्हणून माझंही तसंच झालं आहे. स्टार्टिंगला थोडंसं फिनिशिंग चांगली नाही येत होते. 1-2 जणांनी कमेंट पण केलेली की थोडीशी फिनिशिंग चांगलं करण्याचा प्रयत्न करा. त्या काय बॅड कमेंट नाही, गुड कमेंट होत्या. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि आता बघू शकतात फिनिशिंग झालं आहे आणि ह्याला आपल्याला ग्रीन कलरने सिम्पल अशी डिझाईन करायची होती. त्यामुळे बीचमध्ये थोडासा ग्रीन कलर ॲड केला आणि हा ग्रीन कलर दिसायला इतका भारी वाटत होता. जसा व्हिडिओमध्ये दिसला तसाच रिअलमध्ये पण हा कलर दिसत होता. एडिटिंग वगैरे ह्याला काहीच केलं नाही की एडिटिंग केलं आहे, ब्लर हे दिसत नाही. जसं व्हिडिओ आहे तसं तुम्हाला शेअर केलं आहे, फक्त फास्ट फॉरवर्ड केलं आहे बस, बाकी काही नाही. आणि मग केक आपण केक बोर्डवर शिफ्ट करणार आहेत. बघा कोणत्या प्रकारे शिफ्ट केलं आहे. बहुतेक जणांना हे शिफ्ट करताना हार्ड वाटतं, पण मला हे हार्ड वाटत नाही. काय माहिती नाही, इझी वाटतं. काहीच नाही मिळत पॅनल. आपला अगर केक परफेक्ट असेल ना तर आपण ते चम्मचने किंवा कशाने तुम्हाला जे वाटत असेल त्याने आपण ते केक शिफ्ट करू शकतो. त्यानंतर आपण बोलत असतो मी हमेशा की बोल्डर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की ते जे आपण बोल्डर करतो ना त्यानेच केकला खूप चांगला असा लुक येतो. बघा कसा लुक आला आहे केकला, एकदम भारी, जस्ट लाईक अ वाव. आणि मग काय सिम्पल अशी डिझाईन केलं आहे, जशी कस्टमरनी पाठवलेली त्याच प्रकारे मी ही डिझाईन तयार केलं आहे. आणि ते जे ग्रीन केकच्या मध्ये जे डिझाईन केलेलं ना त्याच्यात फक्त कस्टमरचं नाव लिहायचं होतं बस, बाकी काहीच केलं नाही. आणि सिम्पल असा केक पण इतका दिसायला इतका भारी आणि टेस्ट पण खूप चांगली आहे त्या केकची. असं नाही की दिसायलाच फक्त भारी आहे आणि टेस्ट नाही, पण केकची टेस्ट पण खूप भारी. सर्वांनी मला फीडबॅक पण दिला आहे खूप चांगला असा, की केकची टेस्ट खरंच खूप चांगली आहे. म्हणून सर्व काही शुगर वगैरे व्यवस्थितच आहे. आणि अगर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट द्या बस, बाकी काय नाही. आणि वा कसा वाटतो केक. अगर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा एक डॅडासाठी केक होता, म्हणून हा केक सिम्पल जसा वाटतोय. पण बोलतात ना डॅडा पण आपले सिम्पलच असतात, त्यांना ते सिम्पल गोष्टीच आवडतात, असं एकदम हे नाही आवडत. आता न्यू जनरेशनला न्यू केक आवडतात, पण जे आपले ओल्ड जनरेशनमध्ये आई बाबा किंवा हे त्यांना असे सिम्पल केकच आवडतात. अगर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. आणि आपले लवकर 100 सबस्क्राईब कंप्लीट होऊ द्या बस, हीच प्रार्थना आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.